थैंक यू सर. स्वागतम सुस्वागतम. नूतन शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंज द्वारा संचालित आपल्या आदर्श कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल, IQAC आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम राष्ट्रीय सेवा योजना या दोन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमानं आज आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी एक अवेअरनेस प्रोग्राम, एक जनजागृतीपर कार्यशाळेचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि याचा विषय आहे कोविड-19 वॅक्सिनेशन, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम जी सरकारने चालवलेली आहे. या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आजचे रिसोर्स पर्सन सन्माननीय डॉक्टर अशोक गहाणे, मेडिकल ऑफिसर, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर सावंगी, आणि याच्या कार्यक्रमाचे चेअरपर्सन आहेत आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर शंकर कुकरेजा सर. At the very outset, welcome honorable resource person of today's workshop. I also extend my warm welcome to our honorable principal Dr. Shankar Kukreja sir, who is going to chair this program. आणि थोडंसं वेळेचं बंधन असल्यामुळे मी कुठलाही वेळ न घालवता सर्वच उपस्थितांचं या कार्यशाळेमध्ये स्वागत करतोय. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर शंकर कुकरेजा सर यांना विनंती करतोय की त्यांनी अगदी थोडक्यात आजच्या कार्यक्रमाविषयी बोलावं आणि आम्हाला या प्रसंगी मार्गदर्शन करावं. आदरणीय डॉक्टर कुकरेजा सर. धन्यवाद गहाने सर. आज के इस कार्यक्रम जो कि कोविड वैक्सीनेशन अवेयरनेस प्रोग्राम के लिए हमारे साथ जुड़ चुके डॉक्टर अशोक गहाने सर, जो कि रिसोर्स पर्सन है, जिससे हम वैक्सीनेशन के बारे में सही और ऑथेंटिक जानकारी दे पाएंगे. क्वेरीज है हमारे स्टूडेंट्स की या अन्य हमारे स्टाफ की, वो भी वहाँ निश्चित रूप से दूर होंगी. और यह जो कार्यक्रम है, जहाँ हमारे महाविद्यालय के IQAC और NSS विभाग द्वारा आयोजित किया गया है, तो इन दोनों विभागों के से संबंधित प्राध्यापक डॉक्टर गहाने सर और प्राध्यापक नीलेश हलामी सर यहाँ उपस्थित है, हमारे साथ जुड़ चुके हैं सभी. मैं इन सभी का और जो इस प्रोग्राम में ऑनलाइन हमारे महाविद्यालय के विद्यार्थी और अन्य प्राध्यापक जो जुड़ चुके हैं, उन सबका हार्दिक स्वागत करता हूं. और थोड़े से ही शब्दों में यह बताने का प्रयास करता हूं कि वैक्सीन क्यों आवश्यक है, क्योंकि कई भ्रांतियां फैल चुकी है, कि अफवाहें फैल चुकी है वैक्सीन के बारे में. लेकिन हम जानते हैं कि ये जो सेकंड वेव आई हुई है कोविड-19 की, ये हमारे लिए काफी नुकसानदेह हुई है. भले आर्थिक रूप से भले थोड़ा कंपैरेटिवली कम पहली वेव से, लेकिन निश्चित रूप से हमारी सामाजिक और हमारी हेल्थ और हमारी स्वास्थ्य के लिए इस सेकंड वेव ने काफी नुकसान किया है. करीब करीब मैं कहूँगा 4 से 5 गुना ज्यादा पहली वेव के हिसाब से इतना नुकसान हुआ है. और हम जानते हैं कि हर जीवन बहुत ही महत्वपूर्ण है. हर जीवन हमारे देश में जो भी है उसे बचाया जाना बहुत आवश्यक है. इसलिए कहीं ना कहीं ये वैक्सीनेशन बहुत इफेक्टिवली होना आवश्यक है, क्योंकि अगर हम वैक्सीनेशन इफेक्टिवली करते हैं तो निश्चित रूप से हम ये सेकंड वेव को और अच्छी तरह से फेस कर पाएंगे और हम अपना कम से कम नुकसान कर पाएंगे. तो ये वैक्सीनेशन की अवेयरनेस इसलिए भी बहुत ज्यादा जरूरी है क्योंकि इतनी ज्यादा भ्रांतियां फैल चुकी है सोशल मीडिया के माध्यम से या अन्य माध्यमों से भी. उसके कई कारण हो सकते हैं, हम उन कारणों में नहीं जाएंगे. सोशल मीडिया का जहाँ बहुत बड़ा बेनिफिट भी है, लेकिन एक यह नुकसान भी है कि अफवाहें भी इतनी जल्दी फैल जाती है और लोग इतना ज्यादा भरोसा कर लेते हैं कि वो जानकारी सही है या नहीं है, किसी ऑथेंटिक व्यक्ति ने दी है जो उसके बारे में अच्छी तरह से जानता है या नहीं, यह भी हम पता करने का प्रयास नहीं करते हैं. इसलिए मेरी सभी पार्टिसिपेंट स्टूडेंट से विनती है कि वैक्सीनेशन करना बहुत आवश्यक है, ताकि हम ये सेकंड वेव रोक पाएं. और दूसरा, हम अफवाहों ध्यान न दें. चीजें सही व्यक्ति से ही, सही व्यक्ति और ऑथेंटिक व्यक्ति ही हमें वैक्सीनेशन या कोविड-19 के बारे में सही जानकारी दे सकता है. कई बार हम गलत जानकारी के माध्यम से
गलत जानकारी होती है और हम उसके एक्सपर्ट बन जाते हैं। तो इन अफवाहों के माध्यम से या गलत जानकारी के आधार पर हम स्वयं किसी भी चीज के, यहाँ पर्टिकुलरली वैक्सीन या कोविड-19 के एक्सपर्ट न बने, यह बहुत आवश्यक है। और एक ऑथेंटिक व्यक्ति से ही वैक्सीनेशन के बारे में ज्यादातर सुने तो बहुत ही यह बेहतर होगा हमारे देश के लिए, हमारे समाज के लिए, हमारे राज्य के लिए। यह बहुत बहुत ही आवश्यक है। अब मैं और ज्यादा समय न लेते हुए, क्योंकि हमें समय भी बहुत कम है, तो वैक्सीन के जो ऑथेंटिक व्यक्ति है डॉक्टर अशोक गहाने सर, जो कि आज के हमारे रिसोर्स पर्सन है, वो निश्चित रूप से पहले तो अपनी जानकारी देंगे और उसके बावजूद अगर किसी व्यक्तियों के कोई, किसी स्टूडेंट के कोई अगर प्रश्न है, कोई उनके प्रश्न है या कोई शंकाएं है, तो निश्चित रूप से वो भी दूर की जाएंगी। अगर कार्यक्रम में हो पाती है तो बहुत ही अच्छा, अगर यह ना हो पाए तो हम पर्सनली भी उनसे मिलके कभी ये जानकारी लेके उन संबंधित विद्यार्थियों को तक पहुंचाने का प्रयास करेंगे, हमारे महाविद्यालय के एनएसएस विभाग द्वारा या आईक्यूएसी द्वारा या हमारे स्टाफ द्वारा निश्चित रूप से उन शंकाओं का निराकरण करने का प्रयास किया जाएगा। तो और ज्यादा समय न लेते हुए मैं अपनी वाणी को यहीं विराम देता हूं, ताकि हमारे जो रिसोर्स पर्सन है उन्हें ज्यादा से ज्यादा समय मिल पाए। धन्यवाद। थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. या कार्यशाळेला उपस्थित सर्व सन्माननीय प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांना आजच्या या कार्यक्रमाचे रिसोर्स पर्सन डॉक्टर अशोक गहाणे यांच्याविषयी थोडक्यात सांगावंसं वाटतंय. डॉक्टर अशोक गहाणे तसे मूळचे आपल्या बाजूच्याच गोंदिया जिल्ह्यातील केशोरी हे त्यांचं मूळ गाव. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून ते पुढे आलेले आहेत. त्यांची डिग्री BMS आहे आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये ते अगदी तन्मन धनानं स्वतःला झोकून, ज्याला आपण म्हणू समर्पणानं, पूर्ण समर्पणानं आपली सेवा या संपूर्ण कोविड-19च्या काळामध्ये त्यांनी रुग्णांच्या प्रती वाहून दिलेली आपल्याला प्रकर्षानं जाणवते. वडसा तालुक्यातील कुरुड असेल, सावंगी असेल, विसुरा असेल, कोरेगाव किंवा विहीरगाव या सर्वच प्रभागांमध्ये डॉक्टर गहाणे आपण सर्वांसाठी परिचय झालेले आहेत. त्यांचं कार्य, त्यांचा अत्यंत सोज्वळ आणि मृदू स्वभाव, आपण कुठलीही अडचण त्यांच्या प्रती जरी घेऊन गेला तरीही सहजतेने ते आपल्याला मार्गदर्शन करतात, त्यांच्या पद्धतीने ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. असा हा यांचा सरांचा स्वभाव आहे. सर अत्यंत मनमिळावू आहेत. आपल्या भाषेत आपल्यातीलच एक माणूस त्या क्षेत्रामधलं ज्ञान घेऊन कशी लोकांची सहजतेनं आणि निस्वार्थपणानं सेवा करतोय, म्हणजे नोकरीचा भाग बाजूला सारूनही डॉक्टर गहाणे 24 तास कोविड पर्टिक्युलरली या काळामध्ये रुग्णांच्या सेवेसाठी, मग त्यांची टेस्टिंग असेल, त्यांचं गृह विलगीकरण असेल किंवा इन्स्टिट्यूशनल विलगीकरण असेल किंवा मग आता लसीकरणाची जी मोहीम सुरू झालेली, या सर्वांमध्ये सातत्यानं अग्रस्थानी राहिलेले आहेत. आणि या निमित्तानं महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमधून थोडीशी जागृती करण्यासाठी म्हणून ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आणखी कुठलाही वेळ न घालवता सन्माननीय डॉक्टर अशोक गहाणे सरांना विनंती करतोय की त्यांनी या प्रसंगी त्यांचे विचार व्यक्त करावेत. विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांचे विचार व्यक्त झाल्यानंतर आपल्या जर काही शंका असतील तर त्या देखील आपण सर्वांनी खुल्या दिलानं सरांना विचाराव्यात. मी विनंती करतोय सन्माननीय डॉक्टर गहाणे सरांना. गुड मॉर्निंग सर. आजच्या या कार्यक्रमाचे चेअरपर्सन आदरणीय कुकरेजा सर, प्रिन्सिपल आदर्श कॉलेज वडसा, उपस्थित माननीय डॉक्टर श्रीराम गहाणे सर, हलामी सर व सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी, तसेच इतर प्राध्यापक, गुरुजन वर्ग. आपण मागील 1 वर्षापासून या कोविडच्या महामारीला सामोरं जात आहोत. बरेच आपण लोकांनी ऐकलेलं आहे की कोविड कशानं होतंय, कोरोना कशानं होतंय. तर हे याचा मेन पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे कोविड-19 हे व्हायरस आहे. तर या व्हायरसमुळे याचा लागण होते. एखाद्या व्यक्तीला जर कोविड पॉझिटिव्ह निघालं असेल तर त्या व्यक्तीमार्फत त्यांच्या शिंकण्यातून, बोलण्यातून व्हायरस बाहेर पडतात आणि आपण तर आपल्याला होईल आपल्या श्वासामार्फत किंवा जर आपल्या हाताला जर व्हायरस चिपटलं असलं तर आपण डोळ्यांना हात लावलं तरी सुद्धा डोळ्यामार्फत याचा व्हायरसचा आपल्या शरीरात शिरकाव होऊ शकतो. म्हणून याला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की सोशल डिस्टन्सिंग, 5 फूट पेक्षा जास्त अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे, म्हणजे हाताला आपले व्हायरस चिकटले तरी ते धुतले जातील, मिनिमम 20 सेकंद आपण हात धुतले पाहिजे, आणि तिसरं सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर. जर हात धुणं वारंवार शक्य नसेल तर सॅनिटायझरचा वापर. या 3 गोष्टींचा पालन केल्यामुळे आपण कोरोनावर प्रतिबंध करू शकतो. महत्वाचं प्रतिबंधात्मक उपाययोजना आता जी आहे, गॅरंटेड
ती आहे व्हॅक्सिनेशन. ह्या सगळ्या गोष्टी पाळूनही आपण काही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही कोरोनाची, पण व्हॅक्सिन आज अत्यंत प्रभावी साधन आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. आपल्याकडे 2 प्रकारचे व्हॅक्सिन्स आहेत, एक कोविशिल्ड आणि दुसरं कोव्हॅक्सिन. व्हॅक्सिन ही अशी एक म्हणजे व्हॅक्सिन बनलंच असं असते की ज्या पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम द्वारे आजार होतोय कुठलाही, आम्ही मुलांनाही जे लसीकरण करतो त्याचं सुद्धा, म्हणजे व्हॅक्सिन ते लाईव्ह ॲटेन्युएटेड व्हायरस असतात कोविशिल्ड मध्ये, आणि कोव्हॅक्सिन मध्ये डेड व्हायरस असतात. तर या 2 प्रकारचे व्हायरस लाईव्ह ॲटेन्युएटेड म्हणजे अर्धमेले केलेले असतात, ते आम्ही शरीरात इंजेक्ट करतो, इंजेक्शन देतो, म्हणजे त्यावेळेस ते शरीरात इंजेक्ट करतोय. त्यामुळे कोरोना होत नाही, परंतु शरीर आपली त्या व्हायरसच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करते. म्हणजे लाईव्ह ॲटेन्युएटेड अर्धमेले केले असल्यामुळे ते कोरोना आजार निर्माण करू शकत नाही, फक्त शरीराला प्रवृत्त करतात की आपले अँटीबॉडीज तयार करायला. आपली डिफेन्स मेकॅनिझम जे शरीरातलं आहे ते त्या व्हायरसच्या विरोधात मारा करून शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करते. तर त्यामुळे शरीरात प्रतिकारशक्ती ही जवळपास 21 दिवसात आपल्याला तयार होऊन जाते पहिल्या डोस नंतर. म्हणून कोविशिल्ड घ्या किंवा आपलं कोव्हॅक्सिन घ्या, दोन्ही व्हॅक्सिन विषयी गैरसमज करायची गरज नाहीये. बराच आपला काही स्टिग्मा आहे, काही डाऊट आहेत आपल्या याच्यामध्ये लोकांमध्ये, किंवा काही न्यूज चालू असतात कोव्हॅक्सिन चांगलं किंवा कोविशिल्ड चांगलं. सध्या आपल्याकडे दोनही व्हॅक्सिन आहेत, दोनही व्हॅक्सिन प्रभावी आहेत. कुठलंही व्हॅक्सिन कमजोर आहे किंवा ते प्रभावी आहे अशातलं नाहीये, दोनही व्हॅक्सिन सारखेच प्रभावी आहेत. आणि कोविशिल्ड मध्ये लाईव्ह ॲटेन्युएटेड व्हायरस आहे आणि कोव्हॅक्सिन मध्ये डेड व्हायरस आहे. त्यात फार डिटेल आपल्याला जायची गरज नाहीये, आपल्याला दोनही व्हॅक्सिन प्रभावी आहेत, चांगले आहेत, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. व्हॅक्सिन्स दिल्यानंतर पहिला डोस घेतल्यानंतर कोविशिल्डचा 6 ते 8 आठवड्यानं दुसरा डोस घ्यायचा आहे, आणि कोव्हॅक्सिनचा 4 ते 6 आठवड्यानं दुसरा डोस घ्यायचा आहे. जवळपास म्हणजे पहिल्या डोस नंतर कोविशिल्डच्या 76% इम्युनिटी तयार होते आणि ती 3 महिने राहते. आपण 1.5 महिन्यात सेकंड डोस जर घेतला तर 90% इम्युनिटी तयार होते सेकंड डोस नंतर, आणि 90% आपल्याला कोरोना व्हायची शक्यता राहत नाही. राहिलीच 5-10% तर ती मायनर जो कोरोना होईल. झालंय या व्यक्तींना कोरोना तर सिरियस डिसीज होणार नाही. ज्यांना ऑक्सिजनची गरज पडते, आयसीयू मध्ये भरती करावं लागते, ते काही होणार नाही. मायनर साधे सर्दी पडसं होईल, ताप येईल आणि कोरोना दुरुस्त होणार. या व्हॅक्सिनची गॅरंटी म्हणजे 100% याच्यासाठी की सिरियस डिसीज होणार नाही, म्हणून 100% आम्ही सांगू शकतो आतापर्यंतच्या डाटावरून. परंतु काही ठिकाणी पॉझिटिव्ह येऊ शकतात, तर त्याला वेगवेगळे कारण आहेत, ते सांगतोच मी पुढे. पण दोन्ही व्हॅक्सिन प्रभावी आहेत. कोविशिल्ड घ्या, कोव्हॅक्सिन घ्या, फक्त आपल्याला डोस घ्यायचा आहे आणि प्रोटेक्ट करायचा आहे. पहिल्या डोस नंतर मी आता सांगितलं 76% इम्युनिटी होते, आणि सेकंड डोस नंतर 90%. याचा परत एक फायदा असा आहे की आजार झालं तरी 67% जवळपास ट्रान्समिट करायची शक्यता कमी होते. आणि आपलं व्हॅक्सिन जर घेतलं असेल, त्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्याचं स्प्रेड करायचं सुद्धा प्रमाण कमी होतंय. हा एक अत्यंत महत्वाचा फायदा आहे व्हॅक्सिन्समुळे. 67% त्याचं ट्रान्समिशन रेट कमी होऊन जातोय. कोव्हॅक्सिन मुळे आपलं काही गैरसमज आहेत लोकांचे, ते काढा इच्छितो मी, की कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड सारखेच प्रभावी आहेत, कुठलाही डोस घेतला तरी सारखंच आहे, आणि याचे साईड इफेक्ट कुठलेही म्हणजे एकदम मायनर साईड इफेक्ट आहेत, त्याला फार विचार करण्याची गरज नाही. सध्याच्या परिस्थितीत अत्यंत प्रभावी साधन, अत्यंत प्रभावी कोविडसाठी प्रतिबंधात्मक म्हणजे फक्त व्हॅक्सिन घेणे आणि स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करून घेणे. कारण इम्युनिटी एवढी तयार 76%, आणि कोव्हॅक्सिन मुळे पहिल्या डोस नंतर जवळपास 81% इम्युनिटी तयार होते. तर त्यातच काही फार हे नाहीये. ऍव्हरेज आपण जरी धरलं 76% तरी फक्त आपल्याला होण्याची शक्यता 25% राहील, संपर्क आलाय व्हायरसचा तरी. याचा डाटा असा आहे, परत काही लोकांचे गैरसमज आहेत की व्हॅक्सिन घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह येतोय. जवळपास म्हणजे कोव्हॅक्सिनचं एक डाटा आहे आपल्याकडे, जवळपास 10 करोड लोकांना कोव्हॅक्सिन लावल्या गेलं, त्यापैकी फक्त 17,000 लोकांना पॉझिटिव्ह आलंय, म्हणजे 0.02% फक्त लोक पॉझिटिव्ह आले. तसंच कोविशिल्डचं आहे की 17 लाख लोकांपैकी 695 लोक पॉझिटिव्ह आलेत, म्हणजे 0.04%. तर
तर एवढं निग्लिजिबल पर्सेंटेज आहे किंवा व्हॅक्सिन लावल्यानंतर पॉझिटिव्ह येण्याचं. आपल्या एरियातला जर विचार केला तर विसोरा येथे आम्ही आमच्या पीएससी अंतर्गत जवळपास 3000 लोकांना व्हॅक्सिन लावलंय. त्यात कोव्हॅक्सिन जास्त आहे, जवळपास 2600 लोकांना, कोविशिल्ड कमी आहे. तर यामध्ये फक्त आम्हाला पहिल्या डोस नंतर 29 लोक पॉझिटिव्ह मिळालेले आहेत आणि दुसऱ्या डोस नंतर पहिल्या डोस नंतर पहिल्या 14 दिवसात म्हणजे जेव्हा इम्युनिटी बनलेली नव्हती तेव्हा 29 लोक पॉझिटिव्ह मिळालेले आहेत आणि 14 दिवसानंतर 34 लोक पॉझिटिव्ह मिळाले आहेत. तर जवळ 3000च्या तुलनेत 34 लोक पॉझिटिव्ह मिळाले फक्त, म्हणजे ऍव्हरेज जवळपास 1% येईल आणि त्यापैकी कोणीही सिरियस झाला नाही, एकही डेथ झालेला नाहीये. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त कोविड व्हॅक्सिन लावल्यानंतर एकही डेथ रिपोर्टिंग झालं नाही, अर्जंट साईड इफेक्ट झाले, त्याची रिएक्शन आली आणि डेथ झालं अशी एकही केस नाहीये. फक्त लोकांचा गैरसमज असा आहे की यामुळे डेथ होत आहे. खेड्यापाड्यात खूप जास्त गैरसमज आहे. अबॉव 45 जे व्हॅक्सिन लावला आम्ही त्यांनी थोडं जास्त गैरसमज केला, कारण सिनियर सिटीजन आहेत, त्यांना जुन्या काही स्टिग्मा असतो, जुन्या गैरसमज असतात त्यांचे, तर त्यांनी खूप जास्त गैरसमज करून घेतलेले. तर या व्हॅक्सिनचे साईड इफेक्ट थोडं सांगू इच्छितो मी. साधारण ज्या ठिकाणी इंजेक्शन लावलं आपण त्या ठिकाणी लोकल पेन राहील, थोडं दुखेल 1-2 दिवस किंवा तिसऱ्या दिवशी, आणि थोडं ताप येऊ शकते, डोकं दुखू शकते, मळमळ वाटेल आणि अंग दुखू शकते दुसऱ्या दिवशी. तर हे दोन्ही व्हॅक्सिनमुळे जवळपास होत आहे, कोव्हॅक्सिनमुळे थोडं कमी होत आहे. पण याचा काही म्हणजे सिरियस साईड इफेक्ट नाहीये. एवढे तर आम्ही लहान मुलांना लसीकरण करतो तेव्हा होते, ट्रिपलचे डोस लावतात, पेंटाचे डोस 1.5, 2.5, 3.5 महिन्याचे जे मुलांना लसीकरण केले जाते त्यानंतर सुद्धा हा ताप येतोय, हे नॉर्मल आहे. ताप येण्याचं मेन कारण असं आहे की शरीरात अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन होते. व्हायरस टोचल्यानंतर शरीर आपलं अँटीबॉडीज बनणं सुरू करते, त्यामुळे ती रिएक्शन म्हणून ताप येतोय. बाकी ताप येण्याचं काही कारण नाही. फक्त एखाद व्यक्तीला रिस्क राहते की ज्याला ऑलरेडी इन्फेक्शन झालेलं असेल कोविडचं आणि त्याला जर जास्त दिवस ताप येत राहिला तर त्याला टेस्टिंग करून आपलं निदान करून घ्यावं लागेल, म्हणजे क्लिअर होईल. परंतु 2 दिवस ताप आला तर ते 100% व्हॅक्सिनमुळेच आहे. त्यापेक्षा जर जास्त येत असेल तर त्याला टेस्ट करून खात्री करावं लागेल की कोविडचं इन्फेक्शन आहे का. पहिल्या 14 दिवसात जर ताप आला तर तो कोविडच्या व्हॅक्सिनमुळे नाहीये, पॉझिटिव्ह आला तर कोविडच्या व्हॅक्सिनमुळे नाहीये. आता मी जो डाटा सांगितला आमचा विसोऱ्याचा की 29 लोक जे पॉझिटिव्ह आले पहिल्या 14 दिवसात व्हॅक्सिन नंतर, त्याचा व्हॅक्सिनशी काही संबंध नाही. जवळपास 21 दिवसानंतर जी इम्युनिटी बनते त्यानंतर काही पॉझिटिव्ह आले, त्यातले काहीही लोक एकही कॉम्प्लिकेटेड झाला नाही, एकालाही ऑक्सिजनची गरज पडली नाही, रेमडेसिवीर लावण्याची गरज पडली नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती असेल की जास्तीत जास्त ह्या व्हॅक्सिनचा सगळ्यांनी आपापल्या कुटुंबाला आपल्याला लस किमान पहिला डोस, आता शासनाची आमची पॉलिसी चालू आहे की पहिला डोस जास्तीत जास्त लोकांना द्यायचा आणि जास्तीत जास्त लोकांना प्रोटेक्ट करायचं. तर सगळ्यांनी जर हे डोस घेतले तर मिनिमम 75% 80% पर्यंत आपण आपला बचाव करू शकतो. म्हणून सगळ्यांना विनंती असेल की जास्तीत जास्त याचा डोस सगळ्यांनी लावून घ्या. याचे मायनर साईड इफेक्ट मी सांगितलेच आहेत, त्यात फार डोकं टाकायची गरज नाहीये आणि मायनर साईड इफेक्ट साधी सिंपल पॅरासिटामॉलची गोळी घेऊन हे सगळे साईड इफेक्ट दुरुस्त होतात. पेन असेल, बॉडी पेन असेल म्हणजे अंगदुखी आणि ताप असेल तर सिंपल साधी पॅरासिटामॉलची गोळी घेणे 2 टाइम किंवा 3 टाइम आणि त्यांना सगळं दुरुस्त होऊन जातो. एक दिवस किंवा दुसऱ्या दिवशी राहील जास्तीत जास्त. म्हणून आपल्या साईड इफेक्ट व्हॅक्सिनचे नाही सारखेच आहेत, निग्लिजिबल आहेत. म्हणून त्यावर कृपया जास्त गैरसमज खेड्यात जो आहे तो सगळ्या मी विद्यार्थी मित्रांना, प्राध्यापक वर्गाला मी विनंती करेन की जास्तीत जास्त हे साईड इफेक्ट काढायचा प्रयत्न करा. जीव महत्वाचा आहे. जीव म्हणजे साधा सर्दी खोकला ताप आणि डोकं दुखणे अंगपाय दुखणे याचा भाऊ समाजात जास्त झालेला आहे. म्हणून हा काढायसाठी आपल्या सगळ्यांनी आपल्याला कॉमन प्रयत्न करावा लागेल, कारण 75% वाचण्याची गॅरंटी देत आहे आपलं व्हॅक्सिन. त्यामुळे म्हणजे वाचायची गॅरंटी आणि 100% गॅरंटी सिरियस न होण्याची. म्हणून व्हॅक्सिन प्रभावी आहे याच्यात काही शंका नाही. काही लोकांचे गैरसमज, व्हॅक्सिन म्हणजे खेड्यापाड्यात आजही गैरसमज आहेत की व्हॅक्सिन घेतल्यानं मृत्यू होतो, तुम्ही आम्हाला मारायला लागले, असे खेड्यात आमच्या कर्मचाऱ्यांना लोक म्हणतात. तर माझी विद्यार्थी मित्रांना, प्राध्यापक वर्गांना विनंती असेल की परत यासाठी आपल्याकडून काही प्रयत्न अपेक्षित आहेत, तर त्या पद्धतीने आपण करावे, लोकांचे गैरसमज काढायचा विद्यार्थ्यांनी. या कॉन्ट्राइंडिकेशन जे एक आहे यासाठी म्हणजे व्हॅक्सिन कोणी घेऊ नये यासाठी 2-3च साधे आपले आहेत की गरोदर मातांना आम्ही व्हॅक्सिन देत नाही, गरोदर मातांनी व्हॅक्सिन घेऊ नये आणि लॅक्टेटिंग मदर्स आहेत त्या 1.5 महिन्यापर्यंत आपलं त्यांनी व्हॅक्सिन घेऊ नये.
दुसरं आहे काही रुग्ण असतात आपले अँटीप्लेटलेट थेरपी चालू असते त्यांना, म्हणजे रक्ताची गाठ होऊ नये म्हणून. काही हार्ट डिसीजचे पेशंट असतात, त्यांना वारफेरिन, इकोस्प्रिन वगैरे काही औषध चालू असतात. तर या रुग्णांनी फक्त खूप कमी लोक आहेत असे की त्यांनी औषध घेऊ नये. साधारण बीपीच्या लोकांना अँटीप्लेटलेट गोळी चालू राहते, त्यांनी घ्यायला हरकत नाहीये. परंतु हार्ट डिसीजचं ऑपरेशन झालेलं आहे, वाल्वचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांना अँटीप्लेटलेट गोळ्या चालू असतात, त्यात रक्ताची गाठ होऊ नये म्हणून. तर त्या लोकांनी घेऊ नये, एवढंच एक यामध्ये कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. फक्त काही याच लोकांना म्हणजे ज्यांचं गोळ्या चालू असतील त्यांना रक्ताची गाठ होण्याची शक्यता असते, आणि रक्ताची गाठ झाली तर तीच गाठ हार्टमध्ये अडकली तर त्याला हार्ट अटॅक म्हणतो आपण, किंवा ब्रेन मध्ये अडकली ब्लडच्या फ्लो मधून तर त्याला पॅरालिसिस होते. तर मायनर म्हणजे असे निग्लिजिबल केसेस, खूप कमी केसेस अशा काही रिपोर्टिंग झालेल्या आहेत की वॅक्सिनेशन नंतर गाठ झाली आणि त्याचं कॉम्प्लिकेशन हार्ट अटॅक झालं आणि नंतर हे झालं. परंतु हे निग्लिजिबल आहेत, याची खूप खूप म्हणजे रेअर शक्यता आहे 0.001 पेक्षा कमी. म्हणून सगळ्यांनी यावर म्हणजे फक्त माहिती असावं, अँटीप्लेटलेट वारफेरिन वगैरे चालू असेल त्यांनी घेऊ नये एवढ्यासाठी मी सांगितलंय. परंतु याचा कृपया जास्त प्रचार होऊ नये. जास्तीत जास्त फायदे वॅक्सिनचे याच्यावर जास्त विचार करावा सगळ्यांनी. खेड्यापाड्यातले गैरसमज मी विद्यार्थी मित्रांना म्हणेन की जास्तीत जास्त काढायचा प्रयत्न करावा. आम्ही वॅक्सिनेशन देतानीच शेड्यूल नुसार सुरुवातीला आम्हाला दिलं गेलं, हेल्थ वर्करला दिलं गेलं लस, नंतर फ्रंटलाईन वर्करला दिलं गेलं, पोलीस विभागाचे कर्मचारी, ऑफिसेसचे कर्मचारी, नंतर अबाव 60 ला दिलं गेलं, म्हणजे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, सिनियर सिटीजन आहेत त्यांना सेफ केलं. आता नंतर अबाव 45 ला दिलं गेलं, आणि आता आपली यंग मंडळी जी आहे 18 ते 45 वयातील या लोकांना दिल्या गेलं. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांचं खरंच मी अभिनंदन करू इच्छितो की आपल्याकडून एवढ्या चांगला म्हणजे रिस्पॉन्स याला मिळत आहे वॅक्सिनेशनला, की साईट वर 100 म्हणजे डेली बुक होत आहे. मला रोज 10-20 फोन येतात की सर आम्हाला बुकिंग मिळालं नाही, कधी मिळेल लस. तर हे खूप चांगलं आहे. याचा हाय क्वालिफिकेशन म्हणजे एज्युकेशनचा प्रभाव म्हणावा लागेल आपल्याला. मुलं गैरसमज नाही आहेत मुलांच्या याच्यात, 18 ते 44च्या वयोगटात गैरसमज खूप कमी आहेत. त्या मानानं आम्हाला रिस्पॉन्स 45च्या वर 60च्या वर थोडा कमी मिळाला. म्हणून आपल्याला विद्यार्थी मित्रांना मी परत विनंती करेन की 18 ते 44चा ग्रुप जो आहे व्हॅक्सिन घेत आहे त्यांनी आपण आपल्या घरच्यांना, आपल्या जवळच्यांना अबाव 45 जे आहेत त्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे. व्हॅक्सिन्स विषयी महत्वाच्या काही सूचना आहेत. म्हणजे दोनही डोस आपल्याला घ्यायसाठी एकदाच रजिस्ट्रेशन करावं लागते. सध्या जे रजिस्ट्रेशन चालू आहे 18 ते 44 साठी दोन्ही वेळा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. एकदा वन टाइम रजिस्ट्रेशन केलं तरी दोन्ही डोस होऊन जातील. व्हॅक्सिनमुळे काही लेडीज लोकांचा गैरसमज राहू शकते, पिरियड मध्ये फरक पडतोय वगैरे वगैरे. तर तसं काही नाहीये. मेन्स्ट्रुअल पिरियड हा टोटली डिफरंट विषय आहे आणि नॅचरल प्रोसिजर आहे ती, त्यामुळे त्यात काही फरक पडत नाही व्हॅक्सिन्समुळे. दोनही व्हॅक्सिन सारखेच इफेक्टिव्ह आहेत. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोनही व्हॅक्सिन सारखेच इफेक्टिव्ह आहेत. कुठलंच व्हॅक्सिन खूप प्रभावी आहे तेच घ्यायचं आहे, हा कृपया सगळ्यांनी गैरसमज काढून टाकावा. जर रुग्ण पॉझिटिव्ह असेल, आपण फर्स्ट डोस घेतला आणि जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला फर्स्ट म्हणजे सेकंड डोस व्हायच्या पूर्वी जर पॉझिटिव्ह आलो असेल तर आपल्याला 1.5 महिना थांबायचा आहे. म्हणजे जवळपास 15 ते 17 दिवस क्वारंटाईन पिरियडचे, आणि त्यानंतर 1 महिना आपण वेट करायचं आहे, त्यानंतर घ्यायचंय. कारण पॉझिटिव्ह झालं म्हणजे ते व्हॅक्सिनच झालंय, अँटीजनच इंजेक्ट झालं समजा, तर त्याच्या वेळेस परत प्रतिकारशक्ती आपली होतेच, आणि नंतर बुस्टर डोस 1 महिन्यानंतर म्हणजे क्वारंटाईन पिरियड संपल्यानंतर, किंवा पॉझिटिव्हचं तारीख धरली तर त्यानंतर 1.5 महिन्यानं. पहिला डोस ज्या व्हॅक्सिनचा घेतला असेल त्याच व्हॅक्सिनचा डोस आपण दुसराही घ्यायचा आहे. यावेळेस जर पहिला डोस कोवॅक्सिन घेतला असेल तर कोवॅक्सिनच दुसरा डोस घ्यायचा आहे, किंवा कोविशिल्ड घेतला असेल कोविशिल्डच घ्यायचा आहे. दुसरा डोस घ्यायला सध्या जरा काही ठिकाणी उशीर होत आहे. पहिला डोस घेऊन 1.5 महिना झाला तर त्याला खूप काळजी करण्याचं कारण नाही. 4-8 दिवसात आपल्याला डोस उपलब्ध होते, ते लावून घ्यायचंय जेवढ्या शक्य तेवढ्या लवकर. तर अजून लसीविषयी काही गैरसमज असतील, काही आपले प्रश्न असतील तर मला विचाराल. एक सगळ्या यंग मंडळींना, प्राध्यापक वर्गांना व समाजाला एक मी आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणतीही शंका न ठेवता त्वरित लसीकरण करून घ्या. शक्य तेवढ्या लवकर आजच आणि किंवा 2-3 दिवसात पुढच्या लसीकरण करून घ्या. लसीकरण झालंही तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळणं अत्यंत आवश्यक आहे. लसीकरण झालं बाबा मी एकदम सेफ झालोय हा गैरसमज न करून घेता आपल्याला परत इन्फेक्शन होण्याची शक्यता होऊ शकते. आताच जे स्ट्रेन निघाले आहे ते अत्यंत व्हिरुलंट आहे.
10 पटपेक्षा जास्त पोटेंट आहे. त्यामुळे प्रतिकार शक्तीच्या वरचं काम म्हणजे त्याचा प्रभाव जर असला तर आपल्याला इन्फेक्शन होऊ शकते. म्हणून आपल्याला सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, मास्क लावणे ह्या सगळ्या गोष्टी पाळायच्याच आहेत. तरी आणि पॉझिटिव्ह आल्यास क्वारंटाईन पिरियड पाळायचा आहे. व्हिडिओ माझा बंद झाला का? क्वारंटाईन सर आवाज येत आहे ना गाणे सर? सर येत आहे, आवाज येत आहे, येत आहे. हा तर क्वारंटाईन पिरियड पाळायचा आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतरही 17 दिवस मेन जो क्वारंटाईन पिरियड आहे. सगळ्यांना थोडं याच्यावर मी सांगू इच्छितो की पेशंट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्याला कोणी असू द्या 17 दिवस क्वारंटाईन मध्ये राहायचं आहे. 17 दिवस आपल्याकडून स्प्रेड व्हायची शक्यता असते, म्हणून आम्ही आयसोलेशन करतो. त्याला वेगळं ठेवायची पद्धत आहे. तर त्या इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन एक वेगळं आणि होम आयसोलेशन. तर इन्स्टिट्यूशन मध्ये म्हणजे आपलं CCC सेंटर आहे, कोविड केअर सेंटर, त्यामध्ये 10 दिवस ठेवतो आम्ही. कारण सुरुवातीला 10 दिवस भीती असते, रुग्णाच्या जीवाची भीती असते कॉम्प्लिकेशनची, म्हणून 10 दिवस तिथं ठेवतो आणि 10 दिवसानंतर परत 7 दिवस त्यांनी घरी वेगळं राहायचं आहे आयसोलेशन मध्ये. तर हे 17 दिवस अत्यंत सगळ्याच रुग्णांनी, आपल्या घरचे रुग्ण असू द्या, आपण स्वतः असू द्या, 17 दिवस पाळलं, आपण आयसोलेशन मध्ये राहिलो, संपर्कात नाही आलो, तर आपण निश्चित त्याचा स्प्रेड थांबवू शकू. कारण संपर्कात जर आलं तर स्प्रेड वाढत जाईल आणि आपल्यासोबत इतरांना परत होण्याची शक्यता राहील. आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्या संपर्कात 8 दिवसानंतर जेवढे लोक आले असतील त्यांची परत टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. तर एवढं मी आवाहन करेन. आपल्यासोबत आपल्या घरच्या ज्येष्ठ मंडळींना लसीकरण करून घ्या. टेस्टिंगसाठी काही लोकांचे गैरसमज आहेत खेड्यापाड्यात किंवा इव्हन वडसा म्हणजे अर्बन मध्ये सुद्धा. तर टेस्टिंग केल्यानं आम्हाला तिथं नेऊन डांबणार, कोविड सेंटरला ठेवणार, हे गैरसमज काढण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवायसाठीच प्रशासन हे करत आहे. ह्या गोष्टी आपण समाजापर्यंत परत पोहोचण्याची गरज आहे. 10 दिवस कोणत्याही वयात, आता अगोदरपर्यंत आम्ही म्हणायचो कोमार्बिड, बीपी शुगर वाले आहेत किंवा 60 वर्ष वरचे आहेत त्यांना जास्त भीती आहे. परंतु आजची परिस्थिती ह्या सेकंड वेव्ह मध्ये असं झालेलं आहे, त्याला वयाचं बंधन म्हणजे इव्हन मी विसरायचं सांगू इच्छितो की 13 पैकी 6 पेक्षा जास्त डेथ बिलो 50चे आहेत. म्हणून तो सुद्धा आमचा डाटा आता फेल झालेला आहे या स्ट्रेनमुळे आणि तिसरी लाट परत येण्याची शक्यता आहे. म्हणून सगळ्यात चांगलं प्रभावी साधन आपल्याला लसीकरण करून घेणे. जास्तीत जास्त 100% लोकांनी पहिला डोस जरी लसीकरण करून घेतला तरी आपण 75% आपला बचाव करून घेऊ शकतो. तर आपल्याला विद्यार्थी मित्रांना वारंवार एनएसएस मधून सरांचं मार्गदर्शन मिळत राहते. एनएसएस मध्ये आपण सगळे काम केलेली मंडळी करतच आहात. एनएसएस मध्ये एक वेगळी स्फूर्ती असते. मी सुद्धा काम केलेलं आहे एनएसएस मध्ये. म्हणून हा एक लसीकरण मोहीम सगळ्यांनी म्हणून राबवायला आम्हाला मदत करावी, प्रशासनाला मदत करावी असं मी आवाहन करतो. आणि आजच सगळ्यांनी लस घ्या. लसच खरी संजीवनी आहे. आज हॉस्पिटलची परिस्थिती अशी आहे, रेमडेसिवीरच्या मागे लोक लागत आहेत, पेशंटला बेड नाहीये आणि हॉस्पिटलला जागा नाहीये आणि म्हणजे या सगळ्या गोष्टीपेक्षा म्हणजे हॉस्पिटल रेमडेसिवीरची गरजच पडणार नाही. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे की व्हॅक्सिनेशन किमान पहिला डोस सगळ्यांना झाला पाहिजे आणि दुसरा डोस जसा उपलब्ध झाला 1.5 महिन्यानंतर, 2 महिने झाले तरी चालतात, कोविशिल्डला 3 महिनेपर्यंत चालतात. म्हणून खूप लेट झालं म्हणून घाबरायचंही कारण नाही. तर सगळ्यांनी 2 डोस लावायचा प्रयत्न करावा एवढं मी आवाहन करतो. जास्तीत जास्त मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला. तरी आपल्या काही अडचणी असतील याविषयी तरी निश्चित विचाराव्या. सर अजून काही सुटलं असेल बहुतेक मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हॅलो सर, एक क्वेश्चन आहे. एक विद्यार्थी आहे नंदेश्वर, अनिरुद्ध नंदेश्वर म्हणतोय की सरांनी थोडंसं रेमडेसिवीरच्या उपयोगाबद्दल सांगावं. अच्छा, रेमडेसिवीर सर ऍक्च्युअली असा आहे की कॉम्प्लिकेटेड पेशंट म्हणजे आपला विषयच नाही तो. रेमडेसिवीर खेड्यापाड्यातला विषयच नाहीये. आपला हा रेमडेसिवीरचा विषय आहे जे कोविड हॉस्पिटल आहेत किंवा जनरल हॉस्पिटल DCS डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटल आहे आपला, तिथंच त्याचा वापर होतो. रेमडेसिवीर त्याचा म्हणजे असं आहे की बेसिक ट्रीटमेंट आपली महत्वाची. पेशंट ऍडमिट होणे, ज्यांचं स्कोअर वाढलं असेल, आपण HRCT करतो, त्यामध्ये जर स्कोअर वाढलं असेल पेशंटला, सिंपल आपल्याला इंडिकेशन आहे की ऑक्सिजन मोजतो आम्ही क्वारंटाईन पेशंटचं SpO2 जे आहे. त्याच्यात माझी एक गोष्ट सुटली होम आयसोलेशन सांगताना की ऑक्सिजन मोजत राहणे हे सगळ्यात अत्यंत चांगले टूल आहे. ऑक्सिजन जर 94च्या खाली आलं, ते ऍक्च्युअली 99, 90 आपलं 98, 99, 97च्या वर असायला पाहिजे. ते जर 94च्या खाली असलं तर ते आपल्यासाठी रेड सिग्नल आहे. कुठल्याही व्यक्तीला जर 94च्या खाली ऑक्सिजन सॅच्युरेशन जर आलं तर त्यांनी ताबडतोब आरोग्य यंत्रणेला कळवायचं आहे.
आणि भरती व्हायचं आहे CCC ला, किंवा शक्य नसेल ज्यांना प्रायव्हेट मध्ये भरती व्हायचं आहे तिथं भरती व्हायचं आहे. तर रेमडेसिवीर सर हे कॉम्प्लिकेटेड जे पेशंट होतात त्या पेशंटला लावल्या जाते. म्हणजे रुटीन ट्रीटमेंट आम्ही अँटीबायोटिक देतो, याच्यात निमोनिया होतो, निमोनियाची ट्रीटमेंट केली जाते, अँटीव्हायरल डोस दिला जातो फ्लॅविपिराविर वगैरे, आणि अँटीव्हायरल प्रभावी इंजेक्शन आहे ते रेमडेसिवीर. तर त्याचे 5 डोस असतात. हॉस्पिटल स्टे मध्येच दिले जातात ते. आपण प्रायव्हेट मध्ये म्हणजे इकडे साधारण आपल्या तालुका प्लेसला ते द्यायची परमिशन नाहीये. जिल्हा कोविड सेंटर गडचिरोलीला आपण देतो आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला ब्रह्मपुरीला वगैरे वापरले जातात. त्याच्यासोबत हातामध्ये काळा बाजार चालू होता, आता ते शासनाने हे केलं, म्हणजे ज्याला प्रायव्हेट मध्ये जर गरज असेल तर कलेक्टर ऑफिसला त्याला अप्लाय करायचं आहे. पेशंटचं हॉस्पिटल ज्या ठिकाणी ऍडमिट आहे त्यांचं प्रिस्क्रिप्शन, डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन राहील, तिथल्या पेशंटचा आधार कार्ड आणि कॉन्टॅक्ट पर्सन. तर त्या हॉस्पिटलला डायरेक्ट आता रेमडेसिवीर पोहोचवायची सोय शासनानं केलेली आहे. तर रेमडेसिवीरचा आपल्या रोल नाहीये, फक्त तो मोठ्या कोविड हॉस्पिटलमध्येच रेमडेसिवीर आहे. तर त्याविषयी एवढंच सांगू शकतो मी. म्हणून आपण त्यापेक्षा इंजेक्शनच्या म्हणजे व्हॅक्सिनेशनच्या मागे जास्त लागलो तर रेमडेसिवीरची गरज पडणार नाही. त्यातल्या जास्तीत जास्त पेशंटला रेमडेसिवीरची गरजच पडत नाही. ओव्हरऑल जेवढे पॉझिटिव्ह पेशंट आहेत त्यातले सर 80% कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नाही. कोविड पॉझिटिव्ह आलेल्या पैकी 80% काहीच गरज नाही. 10% लोकांना साधारण सर्दी पडसं होईल, ते पॅरासिटामॉल आणि एक अँटीबायोटिक न दुरुस्त होईल. राहिले 10% लोक, तर ह्या 10% लोकांना खरी हॉस्पिटलची गरज आहे. या 10% लोकांना रेमडेसिवीर लागेल, प्लाझ्मा लागेल, सगळे भारी भारीचे अँटीबायोटिक लागतील, म्हणजे आयसीयू क्रिटिकल ट्रीटमेंट जी आहे ती गरज पडते. आणि या 10तले 2 ते 3 मृत्यू होऊ शकतात. तर ह्या 3 लोकांना वाचवायचा शासनाचा प्रयास आहे. तर ह्या 10% लोकांना फक्त रेमडेसिवीरची गरज पडू शकते. त्यातले 10 पेक्षा 5च लोकांना, त्यातले पण हे सगळी सर्कस करूनही 2 ते 3 लोकांचा डेथ होऊ शकतो. म्हणजे महत्वाचा मुद्दा असा आहे की 100 पेशंट पैकी 90ला काही फार ट्रीटमेंटची गरज नाही, 80ला तर बिलकुल गरज नाही, 10ला साधारण ट्रीटमेंटची गरज आहे, आणि 10ला सर 1 मिनिट 10ला जास्त गरज आहे खरी ट्रीटमेंटची. परंतु सगळ्यांना सांगू इच्छितो की 100चे 100 लोक स्प्रेड करत राहतात 17 दिवस, राहणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे सर, थँक्यू. अजून काही प्रश्न आहे कोणाचा? आपल्याकडे फक्त 2.5 मिनिटं माझा बाकी प्रश्न राहिलेले आहे आहेत. डॉक्टर साहेबांना. हा सर, निलेश तू प्रश्न विचार. प्रश्न विचारावा. डॉक्टर साहेबांना विनंती आहे की थोडक्यात उत्तर देऊन कार्यक्रमाची सांगता करायची. सर चालेल. सर प्रश्न आहे की कोविड क्वारंटाईन पिरियड त्याचा 15 ते 17 दिवसाचा आहे. त्यानंतर 1 महिना टोटल वेट करायचा आहे, आणि 1 महिन्यानंतर मग एकही डोस नसेल झाला तर 2 डोस करायचे आहेत 1-1.5 महिन्याच्या अंतरानं, आणि फर्स्ट डोस झाला असेल तर फक्त सेकंड डोस करायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर मला बोलावलं आणि सर्वच नाही, थँक्यू सर, थँक्यू, तुम्ही आलात आणि एक उपयुक्त माहिती दिलीत. आदर्श कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि IQAC अंतर्गत मूल्यांकन विभाग याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या वॅक्सिनेशन अवेअरनेस कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकरजी कुकरेजा सर, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अशोकजी गहाणे सर, वैद्यकीय अधिकारी सावंगी PSC, आयोजक डॉक्टर श्रीराम गहाणे सर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांचं मी आभार व्यक्त करतो विभागाच्या वतीने. तसंच आजचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अशोक गहाणे सर यांनी अतिशय सुंदर, अगदी सोप्या शब्दामध्ये वॅक्सिनेशनची प्रक्रिया, वॅक्सिनेशनचे साईड इफेक्ट्स आणि वॅक्सिनेशनचं प्रभावीपण यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. याच्याबद्दल मी विभागाच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानतो. तसंच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे रासोय कार्यक्रम अधिकारी, तसेच IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर
चांगलं